जय हरी शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची अशी एक माहिती आहे. कारण राज्य सरकारच्या राज्य आपत्ती विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं जर नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत दिली जाते. आणि आता सध्या तर काय निसर्गाचा काय मेळ नाही राहिला. केव्हा पाऊस येईन आणि केव्हा नाही, म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हा पाऊस पडत नाही आणि नेमके मोसममध्ये शेतकऱ्याचे पिकं आले की बस निसर्ग शेतकऱ्यावर कोपलेला आहे. आता सध्या पेरणीचा टाईम आहे, आता पावसाची गरज आहे पण पाऊस पडायला तयार नाही. मग आता मागच्या वर्षी जे काही शेतकऱ्याचे रानात पिकं उभे होते आणि त्यावेळी या शेतकऱ्यांच्या रानामध्ये पाऊस पडला, शेतकऱ्याचं नुकसान झालं. अशा शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारनं एक महत्त्वाची अशी मदत जाहीर केली आहे. मार्च ते एप्रिल 2026 पर्यंत जो काय अवेळी पाऊस पडला होता, त्यानंतर कोकण विभागामध्ये ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत पाऊस पडला होता आणि यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मदत जाहीर झाली आहे आणि त्याबाबतचे 5 शासन निर्णय आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रातील जवळपास 26 जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे. मग आता यामध्ये जर तुमचं नुकसान झालेलं असेल, तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच या नुकसान भरपाईचा फायदा मिळणार आहे. आता तो कसा मिळणार आहे, काय आहे, हे आपण सविस्तर नंतर बघूच. मात्र आता ही मदत कोणकोणत्या जिल्ह्यांना किती मिळणार आहे ते अगोदर आपण बघून घेऊ. मात्र विनंती आपली छोटीशी असणार आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. तर शेतकरी भावांनो, पहिला शासन निर्णय आहे मार्च 2026 जे नुकसान झालं होतं ते शेतकऱ्यांच्या बाबतीत. तर या नुकसान भरपाईपोटी या शासन निर्णयामध्ये 13,27,98,000 एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासाठी 1476 शेतकऱ्यांना 1,69,26,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी 12,052 शेतकऱ्यांना 10,99,39,000 एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यानंतर नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यासाठी 1,188 शेतकऱ्यांना 59,33,000 एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. अशी एकूण मिळून 13,27,98,000 एवढी नुकसान भरपाई ही मंजूर आहे. या दुसऱ्या शासन निर्णयामध्ये एप्रिल 2026 व मे 2026 ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांसाठी ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. 106,56,48,000 एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर यामध्ये नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. 367 शेतकऱ्यांचं नुकसान होतं. 31,17,000 रुपये नुकसान भरपाई यांना मंजूर झाली आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी 3,89,000 रुपये ही नुकसान भरपाई मंजूर झाली. चंद्रपूर जिल्ह्यासाठी 655 शेतकऱ्यांना 54,73,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासाठी 48,73,83,000 रुपये नुकसान भरपाई झाली. त्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी 18,34,04,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यासाठी 83,74,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी 14,50,89,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 21,30,37,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर आहे कोकण विभाग, यामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी 11,36,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 5,50,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. तर पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1,76,96,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली. अशी एकूण मिळून 106,56,48,000 फक्त एवढी नुकसान भरपाई या जिल्ह्यांसाठी मंजूर झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या शासन निर्णयामध्ये एप्रिल 2026 ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांसाठी 2,02,79,000 एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 268 शेतकऱ्यांना 26,93,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर जालना जिल्ह्यासाठी 37,00,000
14,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. बीड जिल्ह्यासाठी 92,07,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. लातूर जिल्ह्यासाठी 46,65,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. अशी एकूण 2,02,79,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यानंतर या चौथ्या शासन निर्णयाप्रमाणे एप्रिल 2026 व मे 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं होतं, या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी या शेतकऱ्यांना 4,03,01,000 एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली. आता यामध्ये जे काही जिल्हे येतात तर त्यामध्ये नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यासाठी 1,03,60,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी 20,18,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी 1,35,05,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. सांगली जिल्ह्यासाठी 1,44,18,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. अशी एकूण 4,03,01,000 रुपये नुकसान भरपाई यावरील जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे. त्यानंतर शेवटचा आणि 5वा शासन निर्णय आहे. यामध्ये कडाक्याची थंडी आणि अवेळी पाऊस यामुळं ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 एवढ्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 209,10,06,000 रुपये इतकी नुकसान भरपाई शासनानं मंजूर केली. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर त्यामध्ये कोकण विभागातील ठाणे जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्यात जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 मध्ये जे नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी 4,84,00,000 रुपये नुकसान भरपाई ही मंजूर झाली आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये मार्च 2026 मध्ये नुकसान झालं होतं. या नुकसानीपोटी 6,47,36,36,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये मार्च 2026 मध्ये जे नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी 20,28,46,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीमध्ये जे नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना 98,44,61,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 मध्ये जे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना 79,05,63,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. अशी एकूण 209,10,06,000 रुपये नुकसान भरपाई यावरील सर्व जिल्ह्यांसाठी मंजूर झाली. असे हे 5 शासन निर्णयानुसार ही नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे. तर अशा प्रकारे ही 26 जिल्ह्यांना मदत मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मदतीसाठी आपल्याला काही कुटाणे करायची गरज नाही. आपल्याला DBTच्या माध्यमातून डायरेक्ट खात्यात ही मदत मिळणार आहे. मात्र यासाठी ज्यावेळेस हे नुकसान झालं होतं त्यावेळेस तुमच्या शेतीचे पंचनामे झाले होते का ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे यापुढे कधीही अशी जर नुकसान झाली तर वेळेवर आपल्या त्या नुकसानीचा पंचनामा करून त्यामध्ये त्याची नोंद घेतली का हे प्रत्येक शेतकऱ्यानं पाहणं गरजेचं आहे. अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.